महाबळेश्वर हे संपूर्ण भारतातील टॉप पर्यटन स्थळांमधील एक पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जाते। मुंबई, पुणे, गुजरातबरोबर अनेक राज्यांसह महाराष्ट्रातील अनेक जण परत महाबळेश्वरला फिरायला येत असतात। सुट्टीच्या दिवशी महाबळेश्वर पर्यटकांनी फुल्ल असते, पण अलीकडे प्रत्येक दिवशी पर्यटकांची गर्दी महाबळेश्वरमध्ये पाहायला मिळते। नुकतेच एका पर्यटकाने महाबळेश्वरमध्ये त्याच्यासोबत घडलेली घटना सोशल मीडियावर शेअर केली आणि सगळीकडे महाबळेश्वरवर बहिष्कार घाला म्हणून संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या। नमस्कार, मी अभिजित आणि आपण पाहत आहात प्राईम एक्सपोज। पाचगणी मार्गे महाबळेश्वरमध्ये जाणाऱ्या पर्यटकांच्या वाहनांकडून आकारले जाणारे टोल प्रकरण गेल्या काही दिवसांपासून प्रचंड चर्चेत आहे। महाबळेश्वरला जाणाऱ्या वाहनांना टोलपासून सूटही देण्यात आली असली तरी एका पर्यटकाने त्याच्यासोबतचा एक धक्कादायक अनुभव शेअर केल्याने महाबळेश्वरवर बहिष्कार घालण्याच्या मोठ्या चर्चा होत आहेत। महाबळेश्वरमध्ये फिरत असताना विविध कारणांनी तब्बल 500 रुपयांची तिकीटं काढावी लागतात आणि स्थानिकांकडून दादागिरीही केली जात असल्याचे त्या पर्यटकाने म्हटले आहे। तिकिटाच्या नावाखाली महाबळेश्वरमध्ये मोठी लूट केली जात आहे। यामध्ये पाचगणी एंट्री 187 रुपये, वेण्णा लेक पार्किंग 40 रुपये, महाबळेश्वर शहरात प्रवेश 150 रुपये, जुने महाबळेश्वर मंदिर 50 रुपये, जुने महाबळेश्वर कर 5 रुपये, वन विभाग 25 रुपये असे तब्बल 457 रुपये आकारले जातात आणि एवढे करूनही महाबळेश्वर नगरपालिका पर्यटकांना कसलीही सुविधा देत नाही असेही त्याने म्हटले आहे। महिलांसाठी ठिकठिकाणी शौचालय देणे गरजेचे आहे। अनेक ठिकाणी कर्मचारी उद्धटपणे वागतात, त्यांच्यावरही अंकुश ठेवणे गरजेचे आहे। त्या पर्यटकाने एक व्हिडिओ शेअर केला असून त्याच्यावर ते कर्मचारी अतिशय उद्धटपणे अंगावर धावून येतानाचे दिसते। ज्या पर्यटकांमुळे त्यांचा व्यवसाय चालतो त्यांच्याशी जर उद्धटपणे वागले तर इकडे फिरायलाच न येणे बरे। फक्त पर्यटकांच्या जीवावरच इथले घोडेवाले, टांगावाले, खाद्यपदार्थ, आईस्क्रीमचे स्टॉल, हातगाडी असे हजारो व्यावसायिक आपले पोट भरतात। नुकताच एका एसटी कर्मचाऱ्याचा पत्रकारांना उद्धट बोलण्याचा व्हिडिओही आला होता। याचा अर्थ यांच्यावर अंकुश कोणाचाच दिसत नाही। ठराविक व्यावसायिकांनी महाबळेश्वर ताब्यात घेतल्याचेही दिसत आहे। त्यांचा धर्म, जात कुठलीही असो, प्रश्न हा आहे की पर्यटक आले तर आपला व्यवसाय चालणार आहे हे माहीत असतानाही ते पर्यटकांची हुज्जत का घालतात आणि म्हणूनच पर्यटकांनीच आता सीझनमध्ये महाबळेश्वरवर बहिष्कार घालावा अशी मागणी पुढे येत असून जोपर्यंत प्रशासन त्यांना वठणीवर आणत नाही तोपर्यंत महाबळेश्वर फिरणे बंद करावे अशा चर्चा होत आहेत। नाहीतर महाबळेश्वरमध्ये फक्त आल्हाददायक वातावरणच अनुभवायला मिळते, बाकी सर्व गोष्टी सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरच असतात। त्यामुळे जोपर्यंत इथले प्रशासन जागे होत नाही, इथला व्यावसायिक कर्मचारी ताळ्यावर येत नाही तोपर्यंत महाबळेश्वरवर बहिष्कार घाला या मागणीला जोर चढला आहे। तुम्हाला याबद्दल काय म्हणायचे आहे ते कमेंटमध्ये लिहा व प्राईम एक्सपोज चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।